हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा व्लॉग थोडा मोठा आहे, पण खरं सांगायचं तर एवढा मोठा व्लॉग शूट करणं मला आणखीनही नीट जमत नाही, पण मनापासून प्रयत्न करते। तुम्ही माझ्यासोबत पूर्ण दिवस एन्जॉय करा आणि काही चुका झाल्यास मला समजून घ्या। तेवढ्यातच लक्षात आलं की प्रिशा आणखीन उठली नाही असा विचार करतच होते, तितक्यात प्रिशाचा आतून आवाज आला। मग दार उघडल्याबरोबर ती दारातच उभी होती। दार उघडताच ती लगेच माझ्याजवळ आली। तिची ती गोडशी एंट्री, माझ्याही चेहऱ्यावर हसू आलं। तिचा थोडा लाड केला, तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या। मग मी माझं राहिलेलं काम पूर्ण करायला घेतलं। त्यानंतर मी बेल स्वच्छ धुवून घेतला आणि सुकत घालायला ठेवला। श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार म्हणून सगळी कामाची लगबग चालली। महादेवाच्या चरणी श्रद्धा ठेवली की मनाला नेहमीच आधार मिळतो। मन शांत करायचं असेल तर महादेवाचं नाव घ्यायचं। त्यानंतर मी पुढील कामाला सुरुवात पूजेसाठी इकडे छान आरतीचं ताट सजवलं। त्यानंतर महादेवाच्या पिंडीला पाण्याने अभिषेक केला। आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असल्यामुळे सकाळची सुरुवात महादेवाच्या पूजेने केली। सगळं आवरून मन शांत करून महादेवाच्या पिंडीला पाण्याने अभिषेक केला। अभिषेक करताना मनात एकच प्रार्थना, महादेवांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि चांगलं आरोग्य यावं, परत नेहमी सुख शांती नांदावी, आपल्या कुटुंबावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहावी। त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर मनोभावे बेलपत्र अर्पण करायला घेतलं। महादेवाला बेलपत्र खूप प्रिय आहे। बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला आणि मनापासून नमस्कार केला। आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी महादेवाची श्रद्धा कायम ठेवली की मनाला एक वेगळीच ताकद मिळते। श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे आजच्या या श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न केला। पूजा करताना घरातही एक वेगळीच प्रसन्न आणि शांत वातावरण जाणवत होतं। बेलपत्र, फूल आणि मनापासून केलेली प्रार्थना महादेवाच्या चरणी अर्पण केली। महादेवाकडे बघताना मनात एक वेगळी शांतता जाणवत होती। रोजच्या धावपळीत असे 2 क्षण देवासमोर बसले की मन हलकं होतं। त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून आरती केली। आरती करताना माझी छोटीशी प्रिशा नेहमीप्रमाणे माझ्यासोबत होती। पूजा असो किंवा घरातील कुठलंही काम, ती माझ्यासोबत राहते। तिची साथ मला नेहमीच खूप खास वाटते। महादेवाची पूजा तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी प्रसादाची तयारी केली। आज प्रसादासाठी शिरा, भाजी, पुरी केली। पूजा झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद दिला। घरच्यांसोबत केलेलं साधं जेवणही खूप छान वाटलं। अशा सुंदर वातावरणात माझा दिवस आणखीन खास झाला। तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर एक छोटं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।